लग्नानंतर होईलच प्रेम भाग 14. समीर आणि आरव जेवायला बसले होते. आरवच्या चेहऱ्यावर बऱ्याच दिवसांनी समाधानाची हलकीशी झलक दिसत होती. सान्वीशी अप्रत्यक्ष का होईना पण बोलणं झालं होतं आणि तिच्या आवाजाने त्याच्या मनावरचं बरंचसं ओझं हलकं झालं होतं. समीरने त्याच्या ताटात भाजी वाढत हसतच म्हटलं, पोटभर जेव बाबा, आज काय तू दुप्पट खुश असणार. आणि तसंही आज तुझ्या मॅडमने तुला जेवायची ऑर्डर दिली आहे. उगाच उपाशी राहिलास तर माझी बहीण मला ओरडेल. आरवने त्याच्याकडे मिश्किल नजरेने पाहिलं. तुला काय वाटतं, तिने तुला मला सांगायला सांगितलं असेल? समीरने भुवया उंचावत विचारलं. म्हणजे? आरव हसत म्हणाला, अरे तिला चांगलंच माहिती आहे की मी तुझ्या बाजूलाच होतो. समीर लगेच म्हणाला, गप्प बस, मीच तिला सांगितलं की तू कॅबिनमध्ये आहेस. आरवने चमच्याखाली ठेवत त्याच्याकडे विजयी नजरेने पाहिलं. म्हणूनच तर सांगतोय, तिला आधीपासूनच माहिती होतं की मी तिथे आहे. तू एवढं स्पष्ट करून स्वतःचं आपला मूर्खपणा सिद्ध केलास. समीर काही क्षण त्याच्याकडे बघत राहिला. म्हणजे? आरवच्या चेहऱ्यावर प्रेमळ हसू म्हटलं. म्हणजे माझ्या सान्वीला चांगलंच माहिती आहे की मी तिच्यावर किती प्रेम करतो. आणि फोन ठेवताना तिचा आवाज का भरून आला होता हेही मला कळतंय. नाहीतर एवढी बडबडी माझी राजधानी एक्सप्रेस स्वतःहून इतक्या लवकर फोन ठेवेल का? समीर मोठ्याने हसला. तू पण आता तिला खूप चांगलं ओळखायला लागलायस. पण खरंच तिला माहिती असतं की तू तिथे आहेस तर मग ती आधी कादंबरीला जे काही बोलली ते एवढं मनापासून बोलली असती का? आणि तुला थेट माझा आरव असं म्हणाली असती का? आरवने हसत उत्तर दिलं. तू चिडवलंस म्हणून ते तिच्या तोंडून अनावधानाने बाहेर पडलं. पण त्यानंतर ती लगेच गप्प झाली ना, कारण तिलाच कळलं होतं की ती काय बोलून गेली. तो क्षणभर थांबला आणि हळूच हसत म्हणाला, सोड ना, ती आमची लप्पाछप्पीची भाषा आहे, तुला नाही कळणार. समीरने दोन्ही हात जोडत नाटकीपणे म्हटलं, धन्य आहात तुम्ही आणि तुमची ही लप्पाछप्पी. दोघेही मनापासून हसले. काही क्षणात मात्र समीरच्या चेहऱ्यावर पुन्हा काळजी दिसू लागली. आरवने त्याच्याकडे पाहिलं. समीर थोडा गंभीर होत म्हणाला, अरे त्या कादंबरीला आपण चांगलंच चिडवलंय, पण ती एवढ्यावर गप्प बसणारी मुलगी नाही. जरा सांभाळून राहायला हवं. आरवने त्याला चिडवत विचारलं, आता का घाबरतोयस? थोड्या वेळापूर्वी तर माझ्या बहिणीसमोर मोठ्या मोठ्याने बडाया मारत होतास. थेट तिची लायकीच काढलीस. समीर लगेच ताठ होत म्हणाला, मी कशाला घाबरू? आणि तिची लायकी दाखवली ते बरंच झालं, पण तरीही तिच्यावर लक्ष ठेवायला हवं. खूपच खालच्या वृत्तीची मुलगी आहे ती. आरव शांतपणे हसला. काही गरज नाही तिच्यावर लक्ष ठेवायची. आपण काही चुकीचं करतच नाही तर ती आपल्याला कशात अडकवणार? आणि आता तिलाही कळलंय की माझी झाशीची राणी कशी आहे. समीरने हसत विचारलं, तुझी झाशीची राणी? आरव अभिमानाने हसत म्हणाला, हो, आता ती माझ्या वाटेला गेली तर मी काही करण्याआधी माझी सान्वीच तिला गाठेल. ऐकलंस ना? दोघेही पुन्हा हसले. हसत खेळत दोघांनी जेवण पूर्ण केलं आणि पुन्हा आपल्या कामाला निघून गेले. आज आरव खूप खुश होता. एक तर सान्वीशी अप्रत्यक्ष का होईना पण बोलणं झालं होतं. तिचा आवाज ऐकून त्याला मनापासून बरं वाटलं होतं. त्यात घरातल्या सगळ्या गोष्टींचं ओझंही थोडं हलकं झालं होतं आणि कादंबरीलाही एक इशारा मिळाला होता. पण आरवला माहीत नव्हतं पुढे त्याच्या आयुष्यात आणखी एक मोठा वादळाचा क्षण त्याची वाट पाहत होता. संध्याकाळी समीर नेहमीप्रमाणे सायलीला भेटायला निघून गेला. आरव मात्र थेट घरी निघाला. घरात गेल्यावर सगळं सकाळसारखंच सामान्य असेल, कुणालाही आपल्या बोलण्याचा फारसा फरक पडला नसेल असंच त्याला वाटत होतं. पण घरच्या दारातून आत पाऊल टाकताच त्याला काहीतरी वेगळं जाणवलं. हॉलमध्ये सगळेच त्याची वाट पाहत उभे होते. आज निलेश आणि बाबा देखील नेहमीपेक्षा लवकर घरी आले होते. आरव आत येताच सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. तो काहीच न बोलता प्रत्येकाच्या चेहरा निहाळून लागला. त्यांच्या नजरेतला अपराधीपणा, काळजी आणि पश्चाताप त्याला स्पष्ट दिसत होता. आरव येण्याआधीच घरात सगळ्यांची चर्चा झाली होती. काल आरवने जे बोललं होतं ते चुकीचं नव्हतं हे आता प्रत्येकाला जाणवत होतं. उलट एवढं सगळं मनात असूनही आरवने त्यांच्याशी नातं तोडण्याचा निर्णय घेतला नव्हता याचं त्यांना कौतुक वाटत होतं. त्यांना स्वतःच्या चुकीची जाणीव झाली होती. आज आरवची मनापासून माफी मागायची आणि त्याची समजूत काढायची असं सगळ्यांनी ठरवलं होतं. आरवने मात्र काहीही प्रतिक्रिया न देता त्यांना दुर्लक्ष केलं आणि सरळ आपल्या खोलीत निघून गेला. फ्रेश होऊन तो बाहेर आला तर त्याच्या मागोमाग सगळेच त्याच्या खोलीत आले. आरव क्षणभर चक्रावला. तेवढ्यात आईने त्याच्यासाठी चहा आणला. आरवने काहीही न बोलता कप हातात घेतला. घरात काही क्षण शांतता पसरली. शेवटी सगळ्यांनी एकामागून एक त्याची माफी मागायला सुरुवात केली. आरवला हे अपेक्षित होतंच, पण त्याच्या चेहऱ्यावर कोणताही बदल झाला नाही. तो शांतपणे चहा पित राहिला. मामाने त्याला सांगितलं होतं की लगेच माफ करू नकोस, पण खरं सांगायचं तर आरवला सध्या माफ करणं जमतच नव्हतं. त्याला संघर्षाचा राग नव्हता,
त्याला त्रास होता तो सतत झालेला पक्षपातीपणाचा स्वतःच्या घरातच आपल्याला दुय्यम समजलं गेलं ही भावना त्याच्या मनाला खोलवर लागली होती. तो काही क्षण शांत राहिला. मग एकदा सगळ्यांकडे पाहिलं. सगळे काहीतरी बोलणार तेवढ्यात आरव शांत पण टोचून बोलला, तुमचे नाटक बंद करा. सगळेच गप्प झाले. आरव पुढे म्हणाला, कितीही नाटक केलीत तरी मी पैसे वाढवणार नाही. बाबा आश्चर्याने म्हणाले, अरे काय हे पैसे पैसे करतोयस कालपासून? आरवच्या डोळ्यात वेदना होत्या. तो हळू आवाजात म्हणाला, तुम्हीच शिकवलं आहे ना मला, पैसा महत्त्वाचा असतो मुलापेक्षा. खोलीत पुन्हा शांतता पसरली. आरव पुढे म्हणाला, मी किती दुखावलोय ना हे तुम्हाला कधीच समजणार नाही आणि कृपया समजून घेण्याचा प्रयत्नही करू नका. मला आता तुमचं प्रेम स्वीकारायचं नाहीये. त्याचा आवाज भरून आला होता, पण त्याने स्वतःला सावरलं. आता मला त्याची गरजही नाही. आईच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. आरवने नजर चुकवत पुढे म्हटलं, सॉरी, फक्त एवढ्यात मी हे घर सोडणार नाही. त्यामुळे काही दिवस माझा त्रास सहन करा. एवढं बोलून आरव तिथे एक क्षणही थांबला नाही. तो घराबाहेर पडला आणि बिल्डिंगच्या खाली मुलांमध्ये जाऊन बसला. वरच्या बाल्कनीत उभं राहून घरचे त्याच्याकडे पाहत राहिले. त्यांच्या डोळ्यासमोर कालचा रागीट आरव नव्हता, तर आतून पूर्णपणे तुटलेला पण स्वतःचा स्वाभिमान जपण्यासाठी एकटाच लढणारा त्यांचा मुलगा होता. आणि त्याचवेळी आरवच्या नकळत घरात एक असा निर्णय घेतला जाणार होता जो पुढे त्यांच्या संपूर्ण नात्याला एक नव्या वळणावर नेणार होता. घरातले सगळेच रडत होते. आरवसाठी सगळ्यांनाच वाईट वाटत होतं. त्याने कितीही रागाने बोललं असलं, कितीही कठोर शब्द वापरले असले तरी तो त्यांच्या मनातून कधीच दूर जाऊ शकत नव्हता. शेवटी सगळ्यांनी एकच ठरवलं होतं, आरव कसाही वागला तरी आता त्याला एकटं सोडायचं नाही. त्याला वेळ लागला तरी चालेल, तो माफ करायला तयार नसला तरी चालेल, पण त्याचं मन पुन्हा जिंकायचं. कारण त्यांना आता जाणवलं होतं की त्यांनी पैशांच्या आणि अपेक्षांच्या नादात आपल्या मुलाचं मन किती दुखावलं होतं. दुसरीकडे सान्वी आज खूप खुश होती. शेवटी आरवने स्वतःसाठी आवाज उठवला होता. घरच्यांसमोर मनातलं सगळं स्पष्टपणे बोलून दाखवलं होतं आणि एवढं सगळं होऊनही तो स्वतःला सावरून उभा राहिला होता. हे पाहून तिच्या मनाला मोठा दिलासा मिळाला होता. खरं तर याचं टेन्शनमुळे ती कालपासून अस्वस्थ होती. तिच्या मनात सतत आरवचाच विचार सुरू होता. रात्री झोपताना ती त्याच्या फोटोसह हळू आवाजात बोलत होती, आरव प्लीज आता फक्त स्वतःला त्रास करून घेऊ नका. मी आहे ना तुमच्यासोबत. माझ्यासाठी तरी शांत राहा प्लीज. खरं तर मला तुमच्यासोबत असायला हवं होतं. तुमच्या जवळ बसून तुम्हाला समजवायला हवं होतं. पण काय करू, परिस्थितीच अशी आहे. जाऊ दे, आता शांतपणे झोपा. आय लव्ह यू आरव. तुमची बच्चा तुम्हाला खूप मिस करते. असं म्हणत ती त्याच्या फोटोवर हलकसं हसली आणि डोळे मिटून झोपण्याचा प्रयत्न करू लागली. इकडे कादंबरीच्या मनात मात्र अक्षरशः आग घुमत धुसमत होती. ती घरी पोचताच सरळ आपल्या खोलीत गेली आणि रागाच्या भारात समोर दिसेल ती वस्तू फेकून देऊ लागली. काही वस्तू जमिनीवर आपटून फुटल्या. तिचा आवाज ऐकून तिचे आई वडील आणि भाऊ सुनील धावतच तिच्या खोलीत आले. पण कादंबरी कुणाचंच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिचे वडील आणि भाऊ आधीपासूनच तिच्या वागण्याला कंटाळलेले होते. स्वतःच्या स्वार्थासाठी ती काहीही करू शकते हे त्यांना चांगलंच माहिती होतं. तिच्या प्रत्येक चुकीनंतर तिची आईच तिची बाजू घेत असे. त्यामुळे वडील आणि सुनील दोघांनाही तिच्या वागण्याचा तिटकारा आला होता. तेवढ्यात कादंबरीची नजर सुनीलकडे गेली आणि तिच्या डोक्यात अचानक एक विचार चमकला. तिने आई वडिलांकडे पाहत कठोर आवाजात म्हटलं, तुम्ही दोघं बाहेर जा, मला दादाशी एकट्याला बोलायचं आहे. आई काहीतरी बोलणार होती पण कादंबरीने हट्टाने त्यांना बाहेर पाठवलं. सुनील मात्र तिच्यासमोरच उभा राहिला. सुनीलने शांतपणे विचारलं, बोल काय झालं? कादंबरी त्यांच्याकडे पाहत म्हणाली, दादा एवढं प्रेमाने विचारतोयस तर खरं सांगशील का मला? सुनीलने दीर्घ श्वास घेतला. बोल, पण आधी शांत हो. कादंबरीने थेट प्रश्न केला. दादा, आरवच्या आयुष्यात कोणी मुलगी आहे का? सुनील काही क्षण तिच्याकडे बघत राहिला. कादंबरी पुढे म्हणाली, अरे त्याचं लग्न ठरलंय म्हणे. तू प्रियंकाला विचारलं ना? तिला काहीतरी माहिती असेल. सुनील विचारात पडला. काही क्षणांनी तो म्हणाला, आरव आणि प्रेम? इम्पॉसिबल यार. आणि खरंच त्याचं लग्न ठरलं असतं तर प्रियंकाने मला नक्की सांगितलं असतं. अजून निलेशचंच लग्न झालेलं नाही तर आरवचं कसं ठरवतील? तो थोडा थांबला आणि तिच्याकडे संशयाने पाहत म्हणाला, पण एक मिनिट, तुला काय करायचं? तुझा काय संबंध? हे बघ, आरवपासून लांब राहायचं. मला प्रियंकासोबत लग्न करायचं आहे. त्यामुळे तू काहीही काशी करू नकोस, समजलं? कादंबरीच्या चेहऱ्यावर संताप उमटला. दादा, तुला काहीच वाटत नाही? त्याने तुझ्या बहिणीचा अपमान केला. एखाद्याने त्याचा बदला घेतला असता आणि तू मला काय सांगतोयस? त्याच्या बहिणीसाठी मला बोलतोयस? सुनीलचा संयम सुटला. तो म्हणाला,
पहिली गोष्ट म्हणजे आरवने तुझा अपमान केला नाही. तू स्वतःचा अपमान करून घेतलास. तुला काय गरज होती सगळ्यांसमोर त्याला प्रपोज करण्याची? बाजूला घेऊन इज्जतीत विचारू शकत होतीस ना? तुझ्यामुळे मला संपूर्ण सोसायटीसमोर मान खाली घालावी लागते. कादंबरी काही बोलणार तेवढ्यात सुनील पुढे म्हणाला, तू त्याला प्रपोज केलंस तेव्हा त्याने किती समजूतदारपणे तुला समजावलं होतं, पण तू डायरेक्ट त्याचा हात पकडलास म्हणून त्याने तुला तू माझ्या टाईपची नाहीस असं थोडं कडक भाषेत सांगितलं. यात अपमान काय? तू स्वतःचा अपमान करून घेतलास आणि मला पण मान खाली घालवायला लावलीस. आरव कुठल्याही मुलीकडे चुकीच्या नजरेने बघत नाही. उलट तो प्रत्येक मुलीचा आदर करतो. आता कादंबरीला ते सहन होत नव्हतं. ती रागाने म्हणाली, तुला त्या आरवची नाही, तुला प्रियंकाची काळजी आहे. तुझं प्रेम मिळावं म्हणून तू मला खोटं ठरवतोयस. पण मी सुद्धा प्रेम केलंय. माझा भाऊ असून तू मला समजून घेऊ शकत नाहीस? सुनील तिच्याकडे पाहत उपहासाने हसला. प्रेम? अर्थ तरी कळतो का तुला प्रेमाचा? खरं तर मला हे बोलायलाही लाज वाटते. पण आता विषय काढलाच आहे तर सांगतो. तू आरववर प्रेम करतेस, मग प्रशांतसोबत काय करतेस? निखिलसोबत डेटवर कशी जातेस? एवढंच नाही तर तुझी मैत्रीण मोहिनी, हिचा बॉयफ्रेंड तेजस, त्याच्यासोबत सुद्धा फ्लर्ट करतेस. वाह! आणि प्रेम आरववर करतेस? कादंबरीचा चेहरा पडला. सुनील पुढे म्हणाला, का? तो तुझ्याकडे थुंकत सुद्धा नाही म्हणून तुझा इगो हर्ट झालाय? एवढंच आहे ना खरं? कादंबरी काही बोलू शकली नाही. सुनीलचा आवाज आणखी कठोर झाला. तू स्वतःच्या सुंदरतेचा गैरफायदा घेतेस. सगळ्यांची क्रश आहेस म्हणून प्रत्येकाला आपल्या मागे फिरवायची सवय लागली आहे तुला. पण आरव तुला घासही घालत नाही. हे तुझ्या अहंकाराला सहन होत नाहीये. दुसरं काहीच नाही. तो थोडा थांबला आणि स्पष्टपणे म्हणाला, पण नीट ऐकून घे. मला प्रियंकासोबत लग्न करायचंय आणि तू जर काही मूर्खपणा केलास आणि तिचा परिणाम माझ्या आणि प्रियंकाच्या लग्नावर झाला तर माझ्यासारखा वाईट कोणी नसेल. तू काढलीस तेवढी इज्जत खूप झाली. आता हात जोडतोय. मला सुखाने राहू दे. एवढं बोलून सुनील मागे वळणार. तेवढ्यात बाहेर उभी असलेली त्याची आई संतापाने खोलीत आली. ती म्हणाली, वाह! तुला तुझ्या बहिणीपेक्षा ती प्रियंका महत्त्वाची आहे का? एक लक्षात ठेवा, तू आणि तुझे वडील काहीही म्हणालात तरी मी माझ्या मुलीच्या सोबत आहे. सुनील आईकडे वळला. त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड नाराजी होती. हेच तर दुर्दैव आहे आई. तुला तुझ्या मुलीचे सगळे कारनामे माहीत असूनही तू तिची पाठराखण करतेस. पण एक लक्षात ठेव, तुम्ही दोघींनी जर माझ्या आणि प्रियंकाच्या लग्नाच्या आड येण्याचा प्रयत्न केला तर माझ्यासारखा वाईट कोणीच नसेल. तो कादंबरीकडे वळला आणि तुझा भाऊ म्हणून शेवटचं सांगतोय, आरवच्या वाटेला जाऊ नकोस. तू फक्त त्याच्या पर्सनॅलिटीवर अट्रॅक्ट झाली होतीस. तुला अजून त्याची खरी किंमत कळलेली नाही. उगाच हे प्रकरण तुलाच महागात पडेल. आणि हो, मी सुद्धा तुझ्या बाजूने नसेन. एवढं बोलून सुनील तिथून निघून गेला. कादंबरी काही क्षण तिथे स्तब्ध उभी राहिली. भावाच्या शब्दांनी पहिल्यांदाच तिच्या मनात थोडी भीती निर्माण झाली होती. पण तिच्या मनात आरवला मिळवण्याची हट्टाची आग अजून विझलेली नव्हती. तिची आई तिच्या जवळ येऊन म्हणाली, काय झालं? एवढी घाबरलीस का? कादंबरीने आईकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाली, मला आरव हवा आहे. काहीही झालं तरी. आईच्या चेहऱ्यावरही एक विचित्र कपटी हसू उमटलं. दोघी काही क्षण शांत राहिला. मग कादंबरी अचानक म्हणाली, आई, आधी दादाचं आणि प्रियंकाचं लग्न लावून देऊया. आणि आईने तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. कादंबरीच्या चेहऱ्यावर हळूहळू एक धूर्त हसू उमटलं. दादाचं लग्न प्रियंकाशी झालं की आरवच्या घरात ये जा करण्याचा माझ्यासाठी रस्ता कायमचा उघडेल. आणि मग आरवच्या जवळ जाण्यासाठी मला कुणाची परवानगी लागणार नाही. आई काही क्षण विचारात पडली. मग तिनेही मान हलवली. म्हणजे आधी सुनीलचं लग्न आणि त्यानंतर? कादंबरीच्या डोळ्यात पुन्हा तोच हट्ट चमकला. त्यानंतर आरवला माझं करायचं, नाहीतर त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं. आईने तिच्याकडे पाहत हळूच विचारलं, पण ती मुलगी? कादंबरीच्या चेहऱ्यावर विषारी हास्य उमटलं. तीच तर सगळ्यात मोठी अडचण आहे. आरवच्या आयुष्यात ती आहे तोपर्यंत तो माझ्याकडे पाहणारही नाही. म्हणून आधी मला त्या मुलीपर्यंत पोहोचावं लागेल. कादंबरीच्या मनात आता एक धोकादायक डाव आकार घेत होता. तिला अजून माहीत नव्हतं की आरव आणि सान्वीचं नातं तोडणं तिच्या कल्पनेपेक्षाही कितीतरी कठीण होतं. आणि तिच्या या एका चुकीच्या पावलामुळे तिच्याच आयुष्यात असा भूकंप होणार होता ज्याची तिने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. पण त्याआधी कादंबरीने फोनवर बोलणारी ती मुलगी नेमकी कोण आहे याचा शोध घेण्याचं ठरवलं. मात्र सुनीलच्या लग्नानंतरच सगळे डावपेच आखायचे असं तिने आणि तिच्या आईने ठरवलं होतं. त्यामुळे सध्या शांत राहून योग्य वेळेची वाट पाहणं हाच त्यांचा प्लॅन होता. त्यात सुनीलच्या मनात पुन्हा आपली जागा निर्माण करण्याची शक्यता आहे.
असं कादंबरीला वाटत होतं. त्यामुळे दादाचं लग्न होईपर्यंत ती वरून शांत आणि आतून मात्र पूर्णपणे वेगळाच खेळ खेळणार होती. आता हळूहळू सगळ्यांचं नेहमीचं रुटीन सुरू झालं होतं. सान्वीची 9वीची परीक्षा संपली आणि लगेच 10वीचे क्लासेस सुरू झाले. परीक्षेचा ताण संपला असला तरी तिच्या आयुष्यात एक वेगळाच ताण सुरू झाला होता. आरवने तिला अभ्यासाचं वचन घेतलं होतं आणि त्याचं वचन ती मनापासून पाळत होती. सकाळी आई तिला उठवायला आली तेव्हा ती आधीच पुस्तक घेऊन बसलेली होती. आईने आश्चर्याने विचारलं, "अगं सान्वी, आज सूर्य कुठून उगवला? माझी मुलगी स्वतःहून अभ्यासाला बसली." सान्वी हलकस हसली आणि म्हणाली, "काय ग आई, 10वी आहे आता, अभ्यास करायलाच हवा ना." पण तिच्या मनात मात्र एकच विचार होता, आरवला शब्द दिलाय मी, तो मोडायचा नाही. ती इच्छा नसतानाही अभ्यास करत होती, कारण त्या अभ्यासाच्या प्रत्येक पानामागे तिला आरवचा चेहरा दिसत होता. रोज सकाळी पूजा करताना ती स्वतःसाठी काहीच मागत नव्हती. देवासमोर हात जोडून ती हळू आवाजात म्हणायची, "देवा, माझ्या आरवला सुरक्षित ठेव. त्याला त्याच्या ध्येयात यश मिळू दे. त्याचं स्वप्न पूर्ण होऊ दे. माझ्यासाठी काही नको, फक्त माझा आरव सुखी राहू दे." आई कधी कधी तिच्याकडे पाहायची आणि विचारायची, "काय ग, एवढं काय मागतेस देवाकडे?" सान्वी लगेच हसत म्हणायची, "काही नाही ग, माझ्यासाठीच मागते." पण तिच्या डोळ्यात मात्र आरवच असायचा. इकडे आरवनेही क्लासेस जॉईन केले होते. त्यानंतर क्लास आणि त्यावर स्पर्धा परीक्षेचा प्रचंड अभ्यास. त्याचा दिवस अक्षरशः धावपळीतच जात होता. घरात मात्र त्याचं बोलणं अजूनही जवळपास बंदच होतं. ठरल्याप्रमाणे त्याने घरातून घेणारे पैसे कमी केले होते, पण स्वतःच्या खर्चासाठी जितके आवश्यक होते त्यापेक्षा जास्तच पैसे तो अजूनही घरात देत होता. मात्र आता पैसे देतानाही तो कुणाशी बोलत नव्हता. दर महिन्याला शांतपणे पैसे आणून देवाऱ्याजवळ ठेवायचा आणि आपल्या खोलीत निघून जायचा. घरच्यांना आता त्याचा प्रत्येक छोटासा प्रयत्न जाणवत होता. आधीपेक्षा ते त्याच्याकडे जास्त लक्ष देत होते. त्याच्या आवडीच्या गोष्टी आई करून ठेवायची. बाबा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचे, पण आरव अजूनही मनापासून ते स्वीकारायला तयारच नव्हता. त्याचं मन अजूनही दुखावलेलं होतं. एका रात्री ऑफिस आणि क्लास संपवून आरव घरी आला. चेहऱ्यावर प्रचंड थकवा होता. तो सरळ खोलीत गेला, बॅग खाली ठेवली आणि बेडवर बसला. काही क्षण तो डोळे मिटून तसाच बसून राहिला. मग त्याने मोबाईल हातात घेतला. स्क्रीनवर सान्वीचा फोटो दिसताच त्याच्या चेहऱ्यावर आपोआप हलकंसं हसू उमटलं. "काय ग बच्चा, आज खूप थकलोय मी." तो फोटोशीच बोलू लागला. "आज ऑफिसमध्ये काय झालं सांगू? आणि क्लासमध्ये तर सरांनी नुसता जीव घेतला माझा." तो दिवसभरात घडलेल्या छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी तिच्याशी बोलत असल्यासारखा सांगत राहिला. काही वेळाने त्याने त्याच्या पहिल्या भेटीची व्हिडिओ उघडली. व्हिडिओ सुरू होताच त्याच्या डोळ्यात पुन्हा जुन्या आठवणी तरळल्या. कितीही खराब मूड असला तरी तिचा चेहरा पाहिला की त्याला आधार मिळायचा. "तू असतेस ना, म्हणून मी अजून स्ट्रॉंग आहेस बच्चा." तो हळू आवाजात म्हणाला. "नाहीतर कधी कधी खरंच वाटतं सगळं सोडून तुझ्याकडे यावं." त्याने डोळे मिटले. काही क्षण तो स्वतःला सावरत राहिला, पण शेवटी त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. इतका स्ट्रॉंग दिसणारा आरव सान्वीच्या आठवणीत मात्र अक्षरशः लहान मुलासारखा रडत होता. त्याने डोळे पुसले आणि पुन्हा तिच्या फोटोसमोर हसत म्हणाला, "एक दिवस आपण नक्की एकत्र असू. मला माहीत आहे, माझा विश्वास आहे तुझ्यावर." दुसरीकडे सान्वीही आपल्या अभ्यासाच्या टेबलावर बसून वहीत काहीतरी लिहित होती. पण अभ्यासापेक्षा तिच्या मनात आरवचेच विचार सुरू होते. ती मनात हळूच म्हणाली, "आज खूप थकले असतील ना तुम्ही? स्वतःची काळजी घेत नसतील. किती वेळा सांगू स्वतःला त्रास करून घेऊ नका म्हणून." ती काही क्षण फोटो बघत राहिली आणि हलकच हसली. "मला माहीत आहे तुम्ही माझं ऐकणार. माझ्यासाठी नाही तर तुमच्या बच्च्यासाठी तरी." तिच्या डोळ्यात पाणी आलं. "खूप मिस करते तुम्हाला आरव." दोघांनाही एकमेकांचा आवाज ऐकून कित्येक दिवस झाले होते. एकमेकांना प्रत्यक्ष पाहणं तर दूरच राहिलं होतं, पण अंतर कितीही असलं तरी त्यांच्या प्रेमात मात्र काहीच कमी झालं नव्हतं. उलट प्रत्येक दिवसागणिक एकमेकांवरचा विश्वास अजून घट्ट होत होता. एक मिनिटही असा जात नव्हता की दोघांना एकमेकांची आठवण येत नव्हती. ते एकमेकांपासून दूर होते, पण मनाने मात्र कायम एकमेकांच्या जवळ होते. इकडे कादंबरीने मात्र आरववर लक्ष ठेवायला सुरुवात केली होती. तिच्या मनात एकच गोष्ट होती, फोनवर बोलणारी ती मुलगी शोधायची आणि तिचा कायमचा काटा काढायचा. 2-3 दिवस ती वेगवेगळ्या कारणांनी आरवच्या आसपास फिरत होती. ऑफिसमध्ये तो कोणाशी बोलतोय का, कुठे जातोय का, कोणाला भेटतोय का, यावर ती बारीक नजर ठेवत होती. पण प्रत्येक वेळी तिच्या हाती निराशाच आली. आरव एकटाच असायचा. कोणत्याही मुलीसोबत अनावश्यक
बोलताना किंवा फिरताना तो तिला कधीच दिसला नाही. त्यामुळे तिचा चांगलाच मूड खराब झाला होता. ही मुलगी आहे तरी कुठे, ती मनातच चिडायची. फोनवर एवढं प्रेमाने बोलतो, पण प्रत्यक्षात कुठेच दिसत नाही. एक दिवस अचानक तिला आरव ऑफिसमधून एका क्लासच्या दिशेने जाताना दिसला. कादंबरीने लगेच त्याचा पाठलाग केला. आरव एका क्लासेसच्या बिल्डिंगमध्ये शिरला. कादंबरी काही अंतरावर थांबली आणि त्या बोर्डकडे पाहू लागली. तिच्या चेहऱ्यावर अचानक समाधान उमटलं. अच्छा, तर ही तयारी चालली आहे. तिला लगेच समजलं की आरव स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. तिच्या चेहऱ्यावरचं निराशेचं भाव अचानक बदलून एक धूर्त हसू आलं. मला माहीत आहे आरव हुशार आहे. हा नक्की पास होऊ शकतो. ती मनात विचार करू लागली. आणि जर माझं त्याच्याशी लग्न झालं तर मग तर माझी मज्जाच आहे. मोठी पोस्ट, पैसा, मान, सन्मान सगळं माझ्या हातात. ती काही क्षण त्या क्लासच्या दिशेने बघत राहिली. मग स्वतःशीच हसत म्हणाली, आणि जर पास झाला नाही तरी काय, माझ्याकडे त्याला खाली खेचण्यासाठी प्लॅन्सची कमी नाही. कादंबरीच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच कपटी हसू उमटलं आणि ती तिथून निघून गेली. पण तिच्या मनात आता आरवला मिळवण्यापेक्षा त्याच्या आयुष्यावर नियंत्रण मिळवण्याची इच्छा अधिक मजबूत होत चालली होती. पण त्याआधी सुनील आणि प्रियंकाचं लग्न होणं खूप महत्त्वाचं असतं. अशात एक दिवस प्रियंकाला आरव आणि सान्वीबद्दल कळतं. कसं ते एका झालं असं की आरव घरात कोणाशी बोलत नसला तरी तो आतल्या आत खूप खुश असायचा. एकटाच असायचा, एकटाच सान्वीसोबत गप्पा मारायचा. एकदा मोबाईल हातात घेऊन तो सान्वीसोबत गप्पा मारताना प्रियंकाने ऐकलं. ती स्वतःच शॉक झाली. एवढा खडूस दादा तिचा कोणासोबत तरी इतक्या प्रेमाने बोलतोय हे बघून तिने हळूच त्याच्या रूममध्ये डोकवण्याचा प्रयत्न केला. पण आरव फोन समोर घेऊन बोलत होता. त्यावरून तिला स्पष्ट झालं की तो व्हिडिओ कॉलवर बोलत नव्हता, तो फक्त मोबाईलवरच्या फोटोसोबत बोलत होता. तरीही आरव एवढा खुश आहे हे पाहून प्रियंका खूप खुश झाली. कारण झालं तरी तिचा दादावर खूप जीव होता. फक्त ती त्याच्यापासून घाबरून राहायची. ती मनातच देवाला म्हणाली, देवा, माझ्या दादाला असंच खुश ठेव रे. ती कोणीही असेल, तिने तरी त्याला खूप प्रेम द्यावं. प्रियंका हे मनात म्हणत असतानाच निलेश तिथे आला. आरवच्या रूमच्या बाहेर प्रियंकाला उभं पाहून त्याने खुणेनेच काय झालं असं विचारलं. प्रियंकाने त्याला लगेच बाजूला नेलं आणि आरवच्या सध्या बदललेल्या वागण्याबद्दल, मोबाईल आणि फोटोबद्दल सगळं सांगितलं. निलेशही हे ऐकून खुश झाला. कसं काही असो, आरव खुश राहावा एवढीच आता सगळ्यांची इच्छा होती. निलेश म्हणाला, प्रियंका, तू बोलतेस ते खरं असेल तर तो फोटोसोबत का बोलेल? म्हणजे डायरेक्ट कॉलवर बोलेल ना? त्याचं प्रेम एकतर्फी नाही ना? नको यार, आधीच आपण खूप दुखावलंय त्याला. आता परत त्या मुलीने तरी असं नको करायला. प्रियंका ही विचारात पडली. हो दादा, बरोबर बोलतोयस. आपण त्या मुलीला आरव दादाच्या आयुष्यात आणूया प्लीज. इथे त्याचं मन मोडायला नको रे. निलेशने तिच्याकडे पाहत विचारलं. हो, पण आपण आणणार कसं? आपल्याला कळणार तरी कसं की कोण आहे ती? प्रियंका म्हणाली, तेच तर. बघ, त्याच्या मोबाईलमध्ये तिचे फोटो आहेत. पण त्याच्या मोबाईलला हात कोण लावणार? आणि हात लावला तरी पासवर्ड कसा कळणार? दोघेही विचारात पडले. काही करून त्यांना ती मुलगी कोण आहे हे जाणून घ्यायचंच होतं. एक क्षण त्यांनी समीरला विचारण्याचा विचार केला. पण आरवला कळेल म्हणून दोघांनीही तो विचार मनातून काढून टाकला. त्यांना एक गोष्ट मात्र क्लिअर झाली होती. त्यांचं अफेअर नव्हतं. कारण आता ते रोज रात्री आरवच्या रूमवर लक्ष ठेवत होतं. तो एकटाच फोटोसमोर बसून गप्पा मारायचा, मध्येच रडायचा, मध्येच हसायचा. हे सगळं पाहून निलेश आणि प्रियंकालाही त्याच्यासाठी वाईट वाटत होतं. आपल्यामुळेही तो दुखावला होता आणि आता त्या मुलीमुळेही तो दुःखात होता. पण काही झालं तरी तिला शोधायचं आणि आरवच्या आयुष्यात आणायचं हे दोघांनी ठरवून टाकलं होतं. इकडे आरव 8-10 दिवसांतून एकदा सान्वीच्या बाबांना फोन करायचा. तेही आता त्याला स्वतःहून फोन करायला लागले होते. आरवने विचारलं नाही तरी ते त्याला सान्वीची खुशाली सांगायचे. सान्वी ठीक आहे, अभ्यास करते, घरात सगळं व्यवस्थित आहे. एवढं ऐकलं तरी आरवला मनापासून बरं वाटायचं. पण आता तर खूपच दिवस झाले होते. दिवस जसे पुढे जात होते तसं त्यांचं एकमेकांवरचं प्रेम मात्र आणखी वाढत होतं. दोघेही एकमेकांना खूप मिस करत होते. भेटायची, बोलायची तळमळ आता खूपच वाढली होती. कधी एकदा एकमेकांचा आवाज ऐकतोय असं दोघांनाही झालं होतं. अशातच एक दिवस आरव आंघोळीला गेला आणि त्याचा फोन वाजला. प्रियंकाने पाहिलं तर आरव आंघोळीला गेला होता. पण फोन उचलायची हिंमत तिची झाली नाही. फोन कट होईपर्यंत ती तिथेच उभी राहिली. तिच्या मनात एकच विचार सुरू होता, पासवर्ड काय असेल?
तेवढ्यात फोन कट झाला. प्रियंकाने आजूबाजूला पाहिलं आणि सावधपणे फोन हातात घेतला. तिने साईड बटन प्रेस केलं आणि स्क्रीनवर जे दिसलं ते पाहून तिच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. स्क्रीनवर सान्वीचा सुंदर फोटो होता आणि त्या फोटोखाली लिहिलं होतं लाईफलाईन. प्रियंका अक्षरशः जागच्या जागी थिजली. हीच आहे आरव दादाच्या आयुष्यातली ती मुलगी. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद दोन्ही होते. तिने पटकन फोन तसाच ठेवला आणि निलेशच्या रूममध्ये धावतच गेली. निलेशने तिला एवढ्या घाईत येताना पाहून विचारलं, काय झालं प्रियंका? प्रियंकाने धापा टाकत सगळं सांगितलं. निलेशही शॉक झाला, पण त्याच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. मात्र प्रियंका अजूनही विचारतच होती. निलेश म्हणाला, प्रियंका काय झालं? अगं, आपल्याला शेवटी समजलं ती मुलगी कोण आहे आणि ती आपल्या जवळचीच आहे. मग तिला आरवच्या आयुष्यात आणायला आपल्याला जास्त प्रयत्न करावे लागणार नाहीत. आणि महत्त्वाचं म्हणजे आपली सान्वी खूप चांगली आहे. ती आरवला खूप छान सांभाळेल. प्रियंकाच्या मनात मात्र वेगळंच चाललं होतं. तिने सान्वीला लग्नात विचारात हरवलेलं पाहिलं होतं. सान्वीच्या मनात काहीतरी वेगळं आहे हे तिला तेव्हाच जाणवलं होतं. तेही आरव तिच्या आयुष्यात येण्याआधीपासूनच. आरव पहिल्यांदा मामाकडे गेला तेव्हापासूनच तो बदलला होता हे आता तिला आठवत होतं. तो 2 दिवस कधी कुठे न जाणारा मुलगा मामाकडे राहायला गेला होता. परत आल्यानंतर त्याला सान्वीबद्दल विचारलं तेव्हा तो लाजला होता. म्हणजे आरव सान्वीच्या प्रेमात पडला आहे हे प्रियंकाला आता कन्फर्म झालं होतं. पण सान्वीचं काय? तिचंही आरववर प्रेम असेल तर दोघे फोनवर बोलले असते ना. मग आरव तिच्या फोटोसोबतच का बोलतो? आणि सान्वीचं दुसरीकडे कुठे प्रेम तर नसेल ना? प्रियंकाच्या मनात विचार आला. नको रे देवा, वाचव माझ्या दादाला. सान्वी माझी वहिनी झाली तरी मला खूप आनंद होईल. पण तीच जर दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करत असेल आणि माझा दादा परत दुःखी झाला तर नाही सहन होणार मला. प्रियंका याच विचारात हरवलेली असताना निलेशने तिला आवाज दिला. प्रियंका काय झालं? अरे कुठे हरवलीस? प्रियंकाने शेवटी तिच्या मनातील भीती निलेशला सगळं सांगून टाकलं. निलेशही विचारात पडला. आता काय करायचं? काही करून आरवला खुश ठेवायचं एवढंच त्यांचं मिशन होतं. पण सान्वीच्या मनात काय आहे हे कसं कळणार? निलेशने प्रियंकाला विचारलं. प्रियंका, तू सान्वीला कधी फोनवर कोणाशी बोलताना, कोणाला भेटताना किंवा कोणाबद्दल बोलताना पाहिलंस का? प्रियंका थोडा विचार करून म्हणाली. नाही. निलेश लगेच म्हणाला. मग मूर्खा, तू कसं ठरवलंस की ती दुसऱ्या कोणावर प्रेम करते? एक काम कर, डायरेक्ट सान्वीला कॉल कर आणि विचारच. कारण आता माझं पण डोकं काम करत नाहीये. तुझी चांगली फ्रेंड्स आहे ती. जरा इमोशनल केलंस तर सांगेल कदाचित. प्रियंकाने मान हलवली आणि लगेच सान्वीला फोन ट्राय केला. पण तिचा फोन लागत नव्हता. दोघे पुन्हा विचार करत बसले. थोड्या वेळाने प्रियंकाच्या डोक्यात एक कल्पना आली. तिला माहीत होतं की माहीपासून सान्वीची कोणतीच गोष्ट लपून राहत नाही. तिने लगेच माहीला कॉल केला. माहीच्या मोबाईलवर प्रियंकाचा कॉल पाहून ती क्षणभर विचारात पडली. तिला वाटलं कदाचित आरवने कॉल केला असेल. कारण सान्वीने आरवच्या फॅमिली प्रॉब्लेमबद्दल माहीला काहीच सांगितलं नव्हतं. सान्वी बाजूलाच होती म्हणून माही थोडी बाजूला गेली आणि फोन रिसीव्ह केला. माही म्हणाली, हॅलो. प्रियंका म्हणाली, हाय माही, कशी आहेस? ओळखलंस का? माही हसत म्हणाली, हां हो ओळखलं ना, नो प्रॉब्लेम. पण मला कसा कॉल केलास? प्रियंका म्हणाली, अगं सान्वीचा फोन लागत नाही ना म्हणून. माही नकळत बोलून गेली. हो, कसा लागणार? तुझ्या हिटलर भावाने तिला फोन यूज करायला 10वी पर्यंत बंदी घातली आहे. प्रियंका दचकली. काय? माहीला लगेच जाणवलं की तिच्याकडून काहीतरी जास्त बोललं गेलं आहे. ती पटकन म्हणाली, सॉरी, राहू दे, काही नाही. पण आता प्रियंकाने तिला चांगलंच कैचीत पकडलं होतं. माही, काय लपवतेस माझ्यापासून? नीट सांग. सान्वी आणि आरवमध्ये नेमकं काय चाललंय? माही काही क्षण शांत राहिली. पण प्रियंकाने पुन्हा विचारल्यावर शेवटी तिला सगळं सांगावंच लागलं. सान्वीला आरव कधीपासून आवडतो, ती कधी त्याच्या प्रेमात पडली, त्यांची पहिली भेट कशी झाली, हॉस्पिटलमध्ये काय झालं, माहीचं आरवसोबत बोलणं, आरवने माहीसमोर सान्वीबद्दल आपलं प्रेम कबूल करणं, सान्वीला नको असलेलं ते कन्फर्मेशन, तरीही दोघांचं प्रेम कसं वाढत गेलं, आरव सान्वीच्या प्रेमात कसा पडला, त्याने सान्वीचा मोबाईल आणि डान्स कसा बंद केला. माहीने सगळं अगदी सविस्तर सांगितलं. एवढंच नाही तर आता दोघे एकमेकांपासून कसे लांब राहतात, एकमेकांचा नुसता आवाज ऐकण्यासाठी सुद्धा कसे तडफडतात हेही तिने सांगितलं. फक्त मामा मामीचं बोलणं माहीला माहीत नव्हतं. माहीकडून सगळं ऐकल्यावर प्रियंका आणि निलेश काही क्षण एकमेकांकडे पाहतच राहिले. दोघेही शॉक झाले होते, पण त्याहून जास्त खुश झाले होते. शेवटी आरवच्या मनासारखं काहीतरी घडत होतं. प्रियंका हळूच हसत म्हणाली, म्हणूनच मामाकडून आल्यापासून तो खूप खुश आहे. निलेशही मान हलवली.
आणि म्हणूनच त्याचे जसे हाल होत आहेत ते सानवीचे होऊ नयेत म्हणून त्याने फ्लॅट घ्यायचं ठरवलं असेल. दोघेही आपल्या परीने त्या गोष्टींचा अर्थ लावत बसले. पण एक गोष्ट मात्र आता स्पष्ट झाली होती. आरव आणि सानवीचं प्रेम एकतर्फी नव्हतं. दोघेही एकमेकांवर तितकंच प्रेम करत होते. प्रियंका आणि निलेश दोघेही आरव आणि सानवीसाठी मनापासून खुश होते. मात्र हे सगळं आईबाबांना एवढ्यात सांगायचं नाही असं दोघांनी ठरवलं. कारण पुढचं पाऊल खूप विचार करूनच टाकायचं होतं. पण आता सगळं समजल्यावर प्रियंका आणि निलेश समोर एक मोठा प्रश्न उभा राहिला होता. आरव आणि सानवीचं प्रेम तर खरं होतं, पण हे नातं घरच्यांसमोर कसं आणायचं? आणि त्याहून मोठा प्रश्न म्हणजे आरवने सानवीला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी घेतलेला निर्णय नेमका काय होता? पण या सगळ्या आधी घडणार होतं असं काही ज्यामुळे आरव आणि सानवीच्या प्रेमाची खरी परीक्षा सुरू होणार होती. नेमकं काय होणार जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की बघा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशा सुंदर कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर भेटूया पुढील भागात. धन्यवाद.